हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 19 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं काव्य सगळ्यांना गाडीतून खाली उतरायला लावते आणि बोलते की मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचे. तेवढ्यात जीवा बोलतो मला मला उतरायचं नाही. तेव्हा पार्थ बोलतो अरे ऐकून तर घेऊया. तेव्हा जीवा ओरडतो काय बोलायचे, कशाला बोलायचे, सगळे घरी आपले वाट बघतायत आणि जे काय बोलायचं आहे ना ते घरी जाऊन सुद्धा बोलू शकतात. गाडी काढतो. काव्या चिडते आणि गाडीतून खाली उतरते आणि बोलते तुम्हाला जायचं असेल तर जा, मी इथेच थांबणार आहे, जा निघा. आणि 2 तासाचं भाषण करायचं नाही आहे मला, 5 मिनिटात संपेल मी जे काही सांगायचं आहे ते. नंदिनी पण उतरते आणि बोलते काव्य काय वेड्यापाना चालला आहे. तेव्हा काव्या बोलते महत्त्वाचं बोलायचं आहे ताई, तू थांब, तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. पार्थही जीवाला बोलतो 5 मिनिटांनी काय फरक पडणार आहे जीवा, चल. तेव्हा जीवा आणि पार्थही उतरतात. तेव्हा पार्थ बोलतो बोला काय बोलायचंय. तेव्हा काव्या बोलते मला हे लग्न मान्य नाहीये. तिकडे शारदा विचार करत असते. तिला ते आठवत असतं की तिला लॉकेट सापडतं आणि ती जीवाचा आणि काव्याचा फोटो त्यात बघते आणि काव्याला विचारते याचा अर्थ तू जीवावर. तेव्हा काव्या बोलते हो आई, माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे. तिला तेही आठवत असतं. काव्या बोलते हे लग्न मोडायला हवंय. ते शारदा विचार करत असते. तेवढ्यात तिच्या हातातनं तांब्या खाली पडतो आणि तिला त्रास व्हायला सुरुवात होतो. तेवढ्यात धनंजय येतो आणि बोलतो शारदा काय होतंय तुला, तुला धापका लागली आहे. धनंजय शारदाला खाली बसवतो. इकडे काव्या बोलते मला हे लग्न मान्य नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो याच्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं आहे का, कारण सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा काव्या बोलते तुम्हाला माहिती नाही आहे तेवढंच, तुम्हाला माहिती तेवढंच कारण नाही आहे पार्थ. तेवढ्यात जीवाही शॉक होतो. अजून एक महत्त्वाचं कारण आहे. तेवढा पार्थ बोलतो काय कारण आहे. तेवढ्यात काव्या जीवाकडे बघते आणि काहीतरी सांगणार. तेवढ्यात नंदिनीला फोन येतो. नंदिनी बोलते 1 मिनिट, बाबांचा फोन आलाय. काव्या बोलते ताई बाबांचा फोन नंतर घे ना, मी काय म्हणते ते ऐक, माझं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. नंदिनी बोलते 1 मिनिट, बाबांचा काहीतरी महत्त्वाचा फोन असेल. तेव्हा काव्या बोलते अगं ते पोहोचले का विचारायला फोन करत असतील ताई प्लीज. नंदिनी बोलते काव्या 1 मिनिट, अगं तसंच काही महत्त्वाचं असेल तर आईने फोन केला असता, मला 1च मिनिट त्यांच्याशी फक्त बोलू दे. आणि नंदिनी फोनवर बोलते. तेव्हा नंदिनी घाबरत फोनवर बोलत असते. नंदिनी बोलते कुठले हॉस्पिटल बाबा. तेवढ्यात सगळे घाबरतात काय झालं म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते फोनवर आम्ही लगेच येतो, लगेच निघतो आम्ही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही लगेच पोहोचतो. तेव्हा नंदिनी सांगते की बाबा म्हणाले आईला चक्कर आली आहे. आपण निघालो तेव्हाच तिला अस्वस्थ वाटत होतं. अचानक तिच्या छातीत कळ आली आणि ती कोसळली. तेव्हा नंदिनी बोलते बाबा म्हणाले की तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले, आपण आत्ताच्या आत्ता निघायला हवं. तर जीवाही बोलतो चला चला गाडीत बसा पटकन. ते सगळे तिथून निघतात. इकडे मानिनी मुलांची वाट बघत असते. तेव्हा वसू रम्याला बोलते बघितलंच ना रम्या, मानिनी कशी मुलांची वाट बघत येरझाऱ्या घालते. ते दोघे हसत असतात. तेव्हा वसू बोलते पण मुलं काही आलेली नाही आहेत अजून. तेव्हा रम्या बोलते आपल्यासाठी चांगलंच आहे ना आई. रम्या बोलते चल आपण आपलं आवडतं काम करूया. तेव्हा वसू बोलते कुठलं, त्रास द्यायचं. तेव्हा वसू आणि रम्या मानिनी जवळ येते. तेव्हा बोलते मानिनी अगं आपली जेवणं सुद्धा झाली तरीही मुलांचा काही पत्ता नाही. मानिनी बोलते आता केव्हाच गेले, पोचले असतील की. वसू बोलते हो पण कळवलं नाही का, लग्न झालं ना की हे असं असतं, बायका आल्या की मुलांसाठी आई परकी होते. खरंच. मानिनी बोलते पण आईसाठी मुलं परकी होत नाही ना, मग झालं तर. तेव्हा वसू बोलते नाही तू आत्ता म्हणतेस म्हणजे पुढेही असं राहू देत तर काय व्हायचं. जीवा जायचा नंदिनीला घेऊन फिरायला आणि पार्थ काव्याला घेऊन शॉपिंगला. ही मुलांची वाट बघत अशीच एरझाऱ्या घालत बसेल हॉलमध्ये. मुलं तुला अजिबात विचारणार नाहीत आणि सुना अजिबात घाबरणार नाहीत. तेव्हा मानिनी बोलते मला घाबरायला मी काय खवट सासू आहे का वसुताई. मानिनी बोलते मी तर म्हणते तुम्ही जे म्हणतायत ना ते खरंच खरं होऊ देत, कारण जीवाने नंदिनीला, पार्थने काव्याला, त्यांनी हवा तितका हवा तसा वेळ द्यायलाच हवा आहे. चांगलंच आहे की, शेवटी काय आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे. ती खुश तर आपण खुश. तेव्हा रम्या बोलते बरोबर आहे मामी तुझं, पण हे सगळे अजून आलेच नाही, त्यांचा काही फोन मेसेज नाही, तिकडे सगळं नीट असेल ना. हो अगं पण काव्याला हे लग्न नकोच होतं ना, आणि जर काव्या परत आलीच नाही तर. रम्या बोलते मी आपलं काळजी म्हणून बोलले मामी. तेव्हा मानिनी बोलते हो तर काळजी दिसतेच मला तुमच्या चेहऱ्यावर, निश्चिंत राहा, असं काहीही होणार नाहीये, येतीलच इतक्यात, मी आहेच. नंदिनी तिथून जाते म्हणून मानिनी तिथून जाते. वसू बोलते कितीही डिवचलं ना तरी या मानिनीवरती कशाचा परिणामच होत नाही. रम्या बोलते इट्स ओके आहे, मानिनीवर जरी परिणाम झाला नाही ना तरी काव्यावर नक्कीच होईल. तिच्या मोबाईलवर मी मगाशी त्यांच्या लग्नाचे फोटो पाठवले, ते बघितल्यानंतर तिने नक्कीच तमाशा केला असेल. हे चौघही हॉस्पिटलमध्ये येतात. धनंजय सांगतो की जे झालेला प्रकार सांगतो. नंदिनी धनंजयला धीर देते की बाबा तुम्ही कसलीच काळजी करू नका, काही नाही होणार आईला. तेव्हा धनंजय हात जोडतो आणि बोलतो सॉरी पार्थ आणि जीवा, तुम्हाला अचानक यावं लागलं. पार्थ बोलतो प्लीज तुम्ही असं बोलू नका, वी आर फॅमिली. तेवढ्यात जीवा बोलतो मी घरी फोन करून कळवतो. तेव्हा नंदिनी बोलते नाही असं एवढ्यात घरी नको कळवायला.
काय होईल, सगळे उगाच टेन्शन घेतील. तेव्हा धनंजय पण रडत असतो की नंदिनी काय झालं, तुम्ही सगळे येणार म्हणून किती उत्साह होती ती आणि आज असं. डॉक्टर येतात. डॉक्टर बोलतात आता त्या ठीक आहेत, मानसिक टेन्शनामुळे त्यांना माइल्ड अटॅक आला होता. नंदिनी विचारते आता ती बरी आहे ना? तेव्हा डॉक्टर बोलतात की हो आता त्या बऱ्या आहेत. तेव्हा डॉक्टर बोलतात की यापुढे त्यांना कुठल्याही गोष्टीचा मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तेव्हा नंदिनी काव्याकडे बघते आणि बोलते यापुढे त्यांना कुठलाही मानसिक त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. पार्थ औषधं घ्यायला जातो. जीवाही नंदिनीला बोलतो की डोंट वरी, आई होतील ठीक. जीवा काव्याकडे बघतच असतो. नंदिनी आणि जीवा धनंजयला धीर देत असतात. काव्याला ते लॉकेटचं पुन्हा आठवत असतं. तेव्हा काव्याला खूप रडायला येतं. काव्या मनात बोलत असते आईने ते लॉकेट पाहिलंच नसतं तर आईला कळलंच नसतं, खरंच माझ्यामुळेच ही अवस्था झाली आईची. जीवा काव्याकडे बघत असतो. ते माणिनी वाटच बघत असते. तेवढ्यात विक्रम बोलतो चला बायको झोपायचं नाही का, मुलं परत येईपर्यंत झोपणारच नाहीये. विक्रम माणिनीला समजत असतो की बघ माणिनी, मला काय वाटतं नकळत त्या मुलांमधला जो ऑकवर्डनेस आहे ना तो थोडा कमी झाला असेल. मे बी म्हणतोय मी, त्यांना वाटत असेल बस झालं हे लग्नी सोहळे वाद, त्यांना मे बी वाटत असेल की एखादं आईस्क्रीम खावं. हे बघ जितक्या लवकर ते नेहमीच्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला लागतील ना तितक्या लवकर त्यांना सवय होईल. अगं तुला सांगू, आपल्या माणसाची सवय होणं ही प्रेमाची आणि नात्याची पहिली पायरी असते. माणिनी बोलते अहो मी काय विचार करते आणि तुम्ही कुठे पोचलायत. माणिनी पण बोलते की आता मला वसुताई रम्या पण होत्या, पोचल्याचा फोन नाही आला, निघाल्यावर मेसेज नाही केला, त्यांचं मी काही मनावर घेतलं नाही, पण तरी वेळ पाहता खरंच उशीर झालाय. माणिनी पार्थला फोन करते. पार्थ फोन उचलतो. तेव्हा माणिनी विचारते हा पार्थ, अरे बराच उशीर झालाय, तुम्ही निघालायत का? तेव्हा पार्थ सांगतो की निघालो होतो, वाटेत फोन आला, काव्याच्या आईंना ऍडमिट केलंय. माणिनी बोलते बापरे, म्हणजे नक्की काय झालंय? तेव्हा विक्रम पण विचारतो काय झालं? तेव्हा पार्थ सांगतो की डॉक्टर म्हणाले स्ट्रेसमुळे माइल्ड हार्ट अटॅक आलाय. तेव्हा पार्थ झालेलं ते सांगतो. तेव्हा माणिनी बोलते की आमची मदत लागली तर आम्ही यायला हवंय का? तेव्हा पार्थ बोलतो नाही उशीर झालाय आई, तुम्ही उद्या आहे, आणि फोन ठेवतो. तेव्हा माणिनी विक्रमला सांगते पण आता पार्थ म्हणतोय की इतकं सिरियस नाहीये, ते कळवतील आपल्याला. तेव्हा माणिनी बोलते अहो कसं झालं हे, सकाळी तर चांगल्या होत्या. तेव्हा विक्रम बोलतो बायकांना उगाचच टेन्शन घेतात. बरं आता जाऊ दे, आपण उद्या त्यांना भेटायला जाऊ आणि त्यांना व्यवस्थित समजावून सांगूया की इथे त्यांच्या मुली सुखात राहतील. माणिनी बोलते मला असं वाटतं की घरात आता कोणालाच सांगायला नको, कारण याच्यामुळे काही बाई विषय मिळेल त्यांना बोलायला. विक्रम इकडे धनंजय नंदिनीला सांगत असतो की कशामुळे हार्ट अटॅक आला असेल शारदाला, तुमचं लग्न झालं त्यामुळे तिला टेन्शन होतं, तुम्ही येणार म्हणून ती खुश होती, किती हौसेने स्वयंपाक केला तिने, सगळं काही ठीक होतं, पण ती काव्याला बोलवायला वरती गेली आणि तुम्ही गेल्यावर हे सगळं असं झालं. तेव्हा नंदिनी काव्याकडे शंकेने बघते. तेव्हा धनंजय बोलतो नेमकं कारण कळलं नाही मला, कसला ताण तर तिने घेतला नसेल ना? तेव्हा नंदिनी बोलते बाबा तुम्ही आत्ता एवढा विचार करू नका प्लीज, तुम्ही शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. तेव्हा काव्या मनात बोलते मी आज माझं आणि जीवाचं सत्य सांगणार होते, याचाच धसका घेतला असेल तिने घरात, काय करू मी, यांना सांगून टाकू का आमच्यात काय बोलणं झालं ते? पार्थ औषधं घेऊन येतो. तेव्हा धनंजय बोलतो याचे किती झाले? तेव्हा पार्थ बोलतो अहो असं नाही, तुम्ही आईंची काळजी घ्या, माणूस महत्वाचा आहे आपल्याला. पार्थ बोलतो हा जीवा कुठे गेला, याला इथे थांबायला सांगितलं होतं. तेवढा तिथे जीवा येतो. तेव्हा जीवा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येतो. नंदिनीच्या बाबांना देतो, नंदिनीला देतो. नंदिनी बोलते मला नाही नको. तेवढ्यात जीवा कप काव्याकडे करतो. काव्या जीवाकडे बघतच असते आणि तिला त्यांचे पहिलेचे दिवस आठवतात. तेव्हा काव्या बोलते मी आईला बघून आले. इकडे धनंजय बोलतो का कुणास ठाऊक, मला असं वाटतंय की काव्या असं काही बोलली असेल का जिच्यामुळे शारदाला टेन्शन आलं आणि तिला माइल्ड अटॅक आला. नंदिनी बोलते नाही असं काही नसेल बाबा, आणि असं काही असेल तर मी काव्याची समजूत काढेल. ती वचन देते तुम्हाला यापुढे आईला टेन्शन येईल असं काही होणार नाही. काव्या तिच्या आईला भेटायला जाते. तेव्हा शारदा तिचा मास्क काढते आणि काव्याशी बोलायला प्रयत्न करते. तेव्हा काव्या बोलते आई तू काही बोलूच नको, शांत बस, आधीच मी खूप गिल्टी आहे ग, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आई आय एम सॉरी, मी असं बोलायला नको होतं आई तुझ्याशी. तेव्हा शारदा बोलते स्वतःला असं अपराधी नको समजू. तेव्हा काव्या बोलते आहे ग मी अपराधी आई, काय बोलू आता मला सांग, मी कशी बोलली तुझ्याशी, खूप चिडचिड केली. तेव्हा काव्या बोलते पण आई तुला माहिती आहे ना तुझी काव्य अशी नाहीये ग, कधीच कुणाशी एवढी भांडली नाहीये, पण आई मला नाही कळते ग मला काय होतंय, मला आता नाही झेपते हे सगळं, मला नाही परत जायचंय आई तिकडे, आणि त्याचं खरं कारण असं अचानक आज कळलं तुला. शारदा बोलते आपल्यात काय बोलणं झालं ते पार्थ आणि नंदिनीला सांगितलंस तू? काव्या बोलते आई मी सांगायला गेले होते पण तेवढ्यात बाबांचा फोन आला आणि तुझ्याबद्दल कळलं आणि सरळ आम्ही इकडे निघून आलो. तेव्हा शारदा बोलते बाळा तुझं दुःख समजतंय मला, पण मग नंदिनीचा विचार येतो ग मनात. आतापर्यंत तिने आयुष्यात दुसऱ्यांची लग्न मोडलेली सावरली ग, जर तू आत्ता डिवोर्स घेतलास तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल ग. हे ऐकून काव्यालाही शॉक बसतो आणि तेवढ्यात आजचा एपिसोड संपतो.